छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि अपूर्णता आढळल्याच्या पार्श्वभूमीवर तब्बल 1964 कामांची सखोल चौकशी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। जिल्हा परिषद अध्यक्षांनी ग्रामसेवकांना तत्काळ कृती आराखडा तयार करण्याचा आदेश देण्यात आलाय आणि कामामध्ये पारदर्शकता आणि गती आणण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच अनेक ठिकाणच्या योजनांची अंमलबजावणी समाधानकारक नसल्याचं स्पष्ट झाल्यानं संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची देखील शक्यता आता व्यक्त केली जाते। या व्यापक चौकशी मोहिमेमुळे जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामाचा सखोल आढावा घेतला जाणार असून पाणी टंचाईग्रस्त भागांमध्ये प्रत्यक्षात सुविधा पोहोचल्या का याची पडताळणी केली जाणार आहे। घरकुल योजना आणि 15व्या वित्त आयोगाअंतर्गत मंजूर कामाची अंमलबजावणी कितपत प्रभावी झाली आणि निधीचा योग्य वापर झाला का, तसेच अनेक ठिकाणी आढळलेल्या अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या कामामागील जबाबदार अधिकारी कर्मचारी नेमकं कोण याची चौकशी करून त्यांच्यावर थेट कारवाई केली जाणार आहे। यासोबतच ग्रामसेवकांना दिलेल्या कृती आराखडा याच्या माध्यमातून प्रत्येक गावात प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे। प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि गती आणण्याचा प्रयत्न होणार आहे। निष्क्रियता, हलगर्जीपणा किंवा भ्रष्टाचार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा देखील देण्यात आला। यामुळे या निर्णयामुळे जिल्ह्यातील संपूर्ण आणि अपूर्ण कामांना वेग येण्याबरोबरच नागरिकांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जाते।